अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात येटी या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन त्वरित अक्कलकोटी येईन. याशी 7 दिवस झाले काही अनुभवानं आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगते म्हणती काय करावे. नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रोशी भट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हावं या कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊ नेहमी मालक लिहून देतो पिढीवरी. उभयतांशी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊन. आपूचा भाव वाढला व्यापारात नफा जाळला. हे सांगावं या पंडिताला मारवाडी आला आनंदी. पंडिते ऐकूनी वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्तनिवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांशी. जाऊ आता दर्शनाशी वार्ता ऐकून उभयतांशी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐशे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोट्याप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थ करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटीचा समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयनपाती नरल होती तयांची. तेव्हा समर्थ तयांशी शिवराम मारुती ऐशी नामी दिदली त्रिवर्गाशी. अनेक मंत्र दिदले पंडिताराम म्हटले. गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप एक मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणते ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसार. श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊ चेतनमन स्वामीचरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नशीची चित्ता. गोडणं लागती संसार वार्ता चैन नशी क्षणवरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवून अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळेवरी माथा ठेवीला चरणावरी. बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका नेल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरी घेतल्या पायी घातल्या त्याचवेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 वर्षापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती.
मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालाशी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणी जोळी समर्थतयांशी दिली, ती घेऊन तयावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी, म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आतालाच कशातच, नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर उठवे आपला संसार, लोभमोह अनुमात्र चित्तित्वा न धरावा. आज्ञा ऐकून यायसी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुख धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती डोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे, सत्यज्ञान काही न कळे मग मन न चळे प्रपंची. तयसी न म्हणावे गुरु जे केवळ पोटभरू, भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्यज्ञान शिष्याते. असो हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता, ते करी बहुत आकांता घेत वर वडवणे. मनी जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार, हा नवे विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैशी, त्या लागून या संसार सुखाशी दुःखडो ही का पडता. संसार सुख भोगून पुढे इता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन सेवावी वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मजला की फोसावे. माझेकरिता पाणीग्रहण अग्निब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तोही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकीला लुटून, हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंब उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे, याशी काय पुण्यकार्य म्हणावे पाप उलटे होत असे. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीत असे तेचे. परी तारेच्या चित्तात षडरिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व ते लागे कळेना. अशा मनुष्या भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीनी, त्यांनी तिजला झडपवणे आपणा दिन केलेसे. त्या योगे सद्विचार तेशी नसुचे अनुमात्र, धरुनिया दुराग्रह स्वामी सुद्धा बोधित असे. षडविकार त्या लागोनी रतला जो स्वामीचरणी, दृढनिश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, ते दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझे स्थापिल्या. कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुआज्ञेने झाले विरक्त, परिजन त्याते निंदित नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फल प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्ती कथा समत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गौडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात श्री मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठस्थापिती समर्थांचा षडविकारा जिंकिले. संसारात ते त्या गेले. रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती. कवनाची नाही भीती, सदाचित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन
त्यांचे या चरित्राचे कीर्तन त्याहोनी व्यवसायाने स्वामी सुतनेनती संसाराती सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहोनी कित्येक जण हसतात येते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुतन मानिती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेच स्वामी सुताची जननी काकूबाई नामी करुणी तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले आणि वार मोहावरती सापडले माया जे झाले त्याशी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वात्सल्ये करून पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निजसुता पाहुनी वक्षस्थळ घेती बळवूनी अंग टाकी आले धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातीचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरण ते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तुझे जननी मज लागी प्रसवनी मान्य झाली त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगूनी परी त्याच्या त्या गोष्टी तेशी घोडणं लागती मने ते याची भ्रष्टमती खचित असे जाहली याशी पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर तयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेऊनी बेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही होऊनी या दिनवदन करती विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय याशी सांगावा ऐकून या देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्याशी पिशाच लागले थोर माझीने दुरुण ह्याची ऐशी उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे म्हणे त्याने ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पावले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहले मठ होता कामाटी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने निश्चिमजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्याते हसत डोंगा उगे म्हणते ही परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिते श्री चरणाविना आसक्ती अन्य विषयावरी नशी जननिंदा करीताती अनेक प्रकारे दूषण देते परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामीसुत जे अहंकारे पुढाले सत्य पथाचरण चुकले निज कार्या ते विसरले मोही पडली बहुजाली ऐशीच एका मूढजना ते भक्ता देती दूषण परी तेने अंतकरण दुःखित नव्हे तयांचे तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नशेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयाशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महात्म्याने असती ते एकवार पहावे तयासी इच्छा झाली नानांसी मग कोणे एके समयसी मठा माझी पातले पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ते प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करते तयांचे स्वामी सुते तयासी लावी आले स्वामी भक्तीसे धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐशी कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्रीसमर्थ भक्तीचे पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुणी या स्वभक्ताशी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडून लोकापवादाचे पाणी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानही भजनी मन लागिना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती खेदानंद मानिती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदी शेलीखेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत
विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे, ऐसे स्वामी स्वतःचे मत परिदिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी, स्वामी सुत दिवसेदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला, मना माझी धरुणिका मना कोणी येतात ते दर्शना, त्यासी समर्थ करीते आज्ञा स्वतःकडे जावयाची, स्वामी सुतेही त्याप्रती मनातील खून सांगती, ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची, एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे, राणीची आज्ञे वाचुनी समर्थ दर्शन नाही कोणा लागोनी, ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्नमनी स्वामी सुत, स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकांना, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला, मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुणार असे भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निश्चिम भक्त, आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी, सेवकांशी मने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावी, ऐशी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता, प्रार्थनीय स्वामी सुता मंदिरा माझी आणले, पाहुनिया समर्थांशी उल्हास स्वतःचे मानसी, धावोनिया वेगेशी मिठी चरणी घातली, सद्गतीत अंतःकरणी चरण क्षाळले नैनाश्रूंनी, देहभान गेला विसरुनी स्वामीपदी सुखावला, बाळ चुकले मातेशी ते भेटले बहुत दिवशी, मग तयाच्या आनंदासी पारावारणसेची, निज स्वतः ते पाहुनी आनंदले समर्थमनी, कर फिरविला मुखावरणी हस्ते धरणी उठविले, अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती करी स्वामी स्वतःवरी होती, त्यात होते जे दुर्जन ते स्वतःचा उत्कर्ष पाहून, दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करीताती, काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन, स्वामी स्वतःवरचे प्रेम कमी करू पाहताती, स्वामी सूत्रात रंगीन समर्था पुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती, एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून, ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी, स्वामी स्वतःची ही करणी योग्य नसे सर्वथा, बैसला असता आपण पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया, परकीय आणि निजसूत समान लेखिती जे सत्य, ते सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते, आता खडावा काढोनी मग नाचावेत्वा भजनी, ऐशी आज्ञा सुता लागुनी केली समर्थे त्यावेळी, तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे, पाहुनी या ऐशी परी खिन्न झाला सुतांतरी, काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला, मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान, उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर, तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोडवरी अभिमान उतरला, असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा, अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी, स्वाभिमानी जो नर त्याचे दुःखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे, त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करीर दिवस रात्र चैन नसे क्षणभरी, तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते, स्वामी स्वतःची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते, मनी कृपा करुणीया स्वतः ते आणावी या ठाया, कृपादृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावी, मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, माती स्वतः ते सत्वरी मज सन्निध आणावी, परी स्वतः त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदी नसल तसे, सेवेकरी परतोनी आले समर्थाते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली, मग सांगते समर्थ त्याशी घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी, तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेदिवस हेही क्षीण होत चालला, शेवटी बोलले समर्थ आता जरी न हे सत्य, तरी तो भरून यथार्थ ठेविली ती उळूकी, याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली, आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती, त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत
त्यांची झाले दुःख अमित, शोकसागरे बुडाली अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करती विचित्र करणी, बैसले स्नान करुणी परी गंधन लाविती. भोजना ते न उठती, धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगी न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तर. श्रुत झाला समाचार, स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराशी. चैन न पडे काकूबाईशी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकोनी करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आल्या पाही, बोलल्या काय समर्था ते. सुत आपला भक्त असोन, अकाली पावला का मरण. मग स्मरतीचेही चरण, त्यांचे काय होय, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ते ऐसे, उल्लंघिले आमुच्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी, ओढून बळीची मग नेला. पुत्र शोक करून दुःख करी रात्रंदिना. समर्थ तेचे समाधान, परोपरी करीत ते. नरजन्मा येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उच्च नीच भगवंती, नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैशी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला बवौदधीस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी, कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके उसरी, पुसती सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेशी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाची परम मंगला. विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत, सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी, कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असते सांप्रत. परी एकही मजला त्यात, योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादीशी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा, समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेशी, ते दिली पाहिजे आम्हाशी. याचा अर्थ कवनाशी, स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादातयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयाशी, आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थांशी, दादाप्रती दाखविले. बाळ चालले वाळूनी, याशी अमृतदृष्टीने पाहुनी. निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईशी, 4 वेळा जेवू घाले अशी. आरोग्य होईल बाळाशी, चिंता मनशी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी आली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील. केसगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनही सत्य, पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत स्वामी समर्थांचे. ते महती काकूबाईशी, पादुका स्थापन करावयाशी. तुम्ही पाठवा दादांशी, समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊन या दादाशी. समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी आज्ञा, तरी सांभाळू तयाशी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थासंगी मधुरोत्तरे. दादाशी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तेशी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हाशी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादाशी पाठविले की जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती.
ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती याशी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवा जवळी दादाशी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी स्वतःची यास द्यावी कपनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशी ती दिवसनिशी, गोसावी हो निगादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार मनीची सर्वता नरुची चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादाशी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंदे. समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी, घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, मने समर्थे दादा प्रती वेळ खचित लाविले. ती मने जी समर्था आपण ही काय करिता, दादाची या श्री ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ते येशी, जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयाशी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादांशी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविते भिक्षेशी, ते पाहुणी काकूबाईशी दुःख झाले अपार. डोळे समर्थांच्या चरणावरी करुणा बाकी पदर पसरी, विनवी तसे नाना परी शोक करी अपार. समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले, दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐशेबाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी, मने तुझी हे करणी लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचं प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापुरी, स्वामी स्वतःच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. कलियुगी दिवसेदिवस वाढील स्वामी महिमा विशेष, ऐशी बोलले स्वामीदास तेथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐशी वृत्त वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत तैसेची दादाबुवा सत्य, भोवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इथे श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथासंमत, सदा प्रेमळ परिसोत. अष्टादशोऽध्याय पूर्णः. श्रीरस्तु शुभं भवतु.